आत्तापर्यंत तुम्हाला कैरीचे पन्हे, सरबत आणि चटणी. पण एक चटणी राहूनच गेली होती आणि ती नेमकी कैऱ्या पिकायला लागले, थोडे थोडे पिवळ्या होण्यास सुरुवात झाली होती. आता ही कैरीची शेवटची चटणी बरं का. ही रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करू. एक मोठी आणि एक छोटी अशी कैरी घेतलेली आहे. पिवळी नाही आहे बाहेरून. बघूया आता कट करून काय होते, कारण की मी खूप असं व्यवस्थितपणे हे बघा पिवळीच निघालेली आहे. आता काय करणार, कैरीचा सीझन संपत आलेला आहे आणि ह्या कैऱ्या आता पिकायला लागलेल्या आहेत. बाहेरून तर मला जरा वाटलं होतं की ही जरा कैरी पांढरी निघेल, परंतु नाही, हे पिकायलाच लागलेली आहे. तरी पण जाऊ द्या, मी आता हिची चटणी करून दाखवत आहे. अशा प्रकारे कटिंग करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आता आपण मिक्सरच्या भांड्यात सर्वप्रथम आपण कैऱ्या कटिंग केलेल्या ते टाकून घेऊ. सगळ्या कैऱ्या कटिंग केलेल्या नाही टाकायच्या, काही थोडीशीच आहे ना अर्धी वाटी कटिंग केलेली ठेवा, म्हणजे ते आपण आहे ना बारीक कट करून त्यानंतर ना ठेवणार आहोत. मी तुम्हाला पुढे सांगेन. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, खूप सारा लसूण टाकलेला आहे, कोथिंबीर टाकायची, एक मिडियम साईजचा कांदा, तोही आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. एकदम बारीक घ्या. हे बघा, हळद टाका, लाल तिखट टाका आणि धना पावडर आणि हे सगळं मटेरियल वाटून घ्या. जास्त बारीक नका वाटू, जेवढं होईल तेवढं ओबडधोबड वाटा. अशा पद्धतीनेच तयार करा. आता थोडंसं मिक्सरमध्ये मसाला लागलेला आहे, तर थोडंसं आपण अर्ध्याच्या कमी ग्लासमध्ये पाणी घेऊन आपण मिक्सरला हिसळून ते पाणी ठेवलं तरी चालेल, फक्त जास्त पाणी नका टाकू. आता आपण याला फोडणी देऊया. मोहरीचा तडका मस्तपैकी द्या, म्हणजे तो जळू नका देऊ. जळली तर खूप कडवटपणा लागेल, त्यामुळे मोहरी जास्त जळू नका देऊ. जिरे टाकलेले आहेत. आता कढीपत्ता टाकून घ्या. गॅस खूप कमी करून ठेवा, म्हणजे कढीपत्ता, मोहरी, जिरे हे ना याची फोडणी जळली नाही पाहिजे. आता आपण वाटून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकू आणि थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे, का तर मी मगाशी टेस्ट केलं होतं तर जास्त तिखटसरपणा नव्हता, खूप आंबटपणा लागत होता, त्यामुळे मी थोडीशीच मिरची टाकलेली आहे. आपल्याला ही चटणी थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशा पद्धतीने करायची आहे. आता मी त्या कैरीमध्ये 2 स्लाईस ठेवले होते आणि खूप बारीक कटिंग केली होती, म्हणजेच मला याच्यामध्ये हे कटिंग टाकायची होती. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत, म्हणजे कैरी तिखट, आंबट आणि गोड याची चटणी होणार आहे आणि खूप सुंदर लागते. जवळजवळ अर्ध्या वाटीच्या पण खूप कमी आहे हा गूळ, एवढा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता गॅसची फ्लेम तुम्ही बंद केली तरीही चालेल, गूळ हा त्याच्यामध्ये पूर्णपणे वितळून जाईल. एकंदरीत आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि मस्तपैकी मिक्स करू. खूपच सुंदर लागते आणि एक वेगळी प्रकारची ही चटणी आहे, रेसिपी आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. माझ्या मिस्टरांना तर ही कळलीच नाही की ही चटणी कशाची आहे, परंतु कैरीचे जे काप टाकले होते ना, त्याच्यामुळे त्यांना जाणवलं की ही कैरीची चटणी आहे. तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय.